वेलकम बॅक टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 10th स्टँडर्ड अल्जेब्रा यामधील 6 चॅप्टर आपण पाहत आहोत स्टॅटिस्टिक्स. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.6. यामध्ये ऑल क्वेश्चन्स पाय डायग्राम वरती आधारित असणार आहे. तर पाय डायग्राम म्हणजे काय ती कन्सेप्ट आपण पहिल्यांदा क्लिअर करून घेऊ. वी गेट इन्फॉर्मेशन ॲट अ ग्लान्स फ्रॉम अ पाय डायग्राम. लेट अस हॅव मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ पाय डायग्राम. Many times we find information of different types in newspapers given in the form of a pie diagram. For example, the annual budget, performance of different nations in Olympic Games, etc. In short, we have to remember every component of a data is shown by a sector associated with it. The measure of the central angle of the sector is in proportion with the number of scores in that component. The measure of central angle means theta is equal to number of scores in component upon total number of scores multiple 360 degree. A circle of suitable radius should be drawn. Divide the circle in sectors such that the measure of central angle of each sector is proportional to the number of scores in its corresponding component in the data. How to draw a pie diagram? We have seen how to read a pie diagram. Now let us learn to draw it. To draw a pie diagram, the whole circle is divided into sectors proportional to the components of the data. The measure of central angle of each sector is found by the following formula. The measure of central angle of sector theta is equal to number of scores in the components upon total number of scores multiple 360. A circle of a suitable radius is drawn, then it is divided into sectors such that the number of sectors is equal to the number of components in the data. प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन सॉल्व करता करता हाऊ टू ड्रॉ पाय डायग्राम आपल्याला व्यवस्थित समजेल. त्यामुळे वेगळी एक्झाम्पल्स इथे घ्यायला नको. डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 6.6 ला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन पाहूया. द एज ग्रुप अँड द नंबर ऑफ पर्सन्स हू डोनेटेड ब्लड इन अ ब्लड डोनेशन कॅम्प इज गिवन बिलो. ड्रॉ अ पाय डायग्राम फ्रॉम इट. आणि त्यासाठी खाली एक टेबल दिले आहे. या क्वेश्चनमध्ये टेबलमध्ये नंबर ऑफ पर्सन्स अँड एज ग्रुप यांचा डाटा दिलेला आहे. यावरून आपल्याला पाय डायग्राम ड्रॉ करायचा आहे. आता सोल्युशनसाठी पहिला आपल्याला एक चार्ट बनवावा लागेल. यामध्ये 3 कॉलम्स असतील. पहिले 2 कॉलम्स म्हणजे क्वेश्चनमध्ये दिलेले टेबलमधीलच असतील, म्हणजेच एज ग्रुप इयर्समध्ये आणि नंबर ऑफ पर्सन्स. आणि तिसरा कॉलम असणार आहे मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. यालाच थिटा असे सुद्धा म्हणतात. याचा तिसरा कॉलम असेल. यामध्ये दिलेल्या डाटाची डिग्री बनवायची आहे. वी नो द डिग्री ऑफ अ सर्कल इज 360 डिग्री. पाय डायग्रामसाठी एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. त्यामध्ये सर्व एज ग्रुपचा डाटा डिग्री वाईज फिल करायचा असतो. नाऊ वी क्रिएट अ टेबल. आता यामध्ये 3 कॉलम्स असतील आणि दिलेला डाटा जेवढा असेल तेवढा प्लस ॲडिशनल एक रो असणार आहे ती टोटलसाठी. अशा 6 रोज येतील, म्हणजे 5 रोज क्वेश्चनमध्ये दिलेल्या डाटासाठी प्लस 1 रो टोटलसाठी. आणि लास्ट कॉलममध्ये म्हणजेच मेजर ऑफ द सेंट्रल अँगल या कॉलममध्ये द नंबर ऑफ पर्सन्स कन्वर्ट करायचे आहेत इंटू कंपोनेंट पार्ट ऑफ 360 डिग्री. ओके. आता एका पेजवरती मी पहिले कॉलम तयार करते, त्यानंतर सर्व डाटा कसा फिल करायचा आणि मेजर ऑफ द सेंट्रल अँगल म्हणजे थीटा कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपल्याला बघता येईल. ओके. अशा प्रकारे 3 कॉलम्स मी करून घेतलेले आहे. फर्स्ट कॉलम आहे एज ग्रुपचा, सेकंड कॉलम आहे नंबर ऑफ पर्सनचा, थर्ड कॉलम आहे मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. आता याला थीटा असेही म्हणतात. थीटाचा सिम्बॉल असा आहे. ओके. आणि लास्ट रो मी टोटलसाठी केलेली आहे. यामध्ये नंबर ऑफ पर्सन्स आणि मेजर ऑफ द सेंट्रल अँगल आपण जे फाइंड आउट करणार आहोत त्याची टोटल करायची आहे. ओके. आता एज ग्रुप जो दिलेला आहे तो इथं इयर्समध्ये आहे, त्यामुळे इथे ब्रॅकेटमध्ये इयर्स लिहिते. ओके. आता जो जो डाटा दिलेला आहे क्वेश्चनमध्ये म्हणजेच एज ग्रुपमधील कॉलममध्ये तो इथं मी फिल करून घेते. फर्स्ट आहे 20 to 25, देन 25 to 30, देन 30 to 35 अँड लास्ट 35 to 40. ओके. आणि नंबर ऑफ पर्सन दिलेले आहेत 20 to 25 साठी 80 आहे. म्हणजे हा टेबल कसा रीड करायचा बघा. 20 to 25 इयर्स असणारे जे पर्सन्स आहेत ते 80 असे पर्सन्स आहेत की ज्यांनी ब्लड डोनेट केलेलं आहे. ओके. आणि 25 to 30 एज ग्रुपमधील ब्लड डोनेट केलेले पर्सन्स आहेत 60. 30 to 35 एजमधील
असे पर्सन्स आहेत की ज्यांनी ब्लड डोनेट केलेले आहेत ते दिलेले आहेत 35. 25 पर्सन्सनी ब्लड डोनेट केलेलं आहे. ओके, आता या सर्वांची ॲडिशन करूया. 5 + 5 10 1 200. ओके, आता मेजर ऑफ द सेंट्रल अँगल कसा काढायचा, तर यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला सांगितलं आहे बघा. द मेजर ऑफ सेंट्रल अँगल मीन्स थीटा इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर्स इन कंपोनेंट अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर्स मल्टिपल 360 डिग्री. ओके, आता प्रत्येक क्लाससाठी नंबर ऑफ स्कोर्स इन कंपोनेंट वेगवेगळा आहे. इथे 80 आहे, इथे 60 आहे, इथे 35 आहे आणि इथे 25. आता कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा. जो आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे त्या फॉर्म्युलामध्येच आपल्याला व्हॅल्यू फिल करायची आहे. ओके, नंबर ऑफ स्कोर्स इन कंपोनेंट फर्स्टसाठी आहे 80 म्हणून 80 अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर्स आहे 200 म्हणजे यांची ॲडिशन 200 आणि मल्टिपल 360 डिग्री म्हणजेच 360. इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला. 2 1 जार 2, 2 1 जार 2, 2 8 जार 16 म्हणजे इथे मिळाले 8 × 18 इज इक्वल टू 144. ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे मांडायची आहे. आता बऱ्याच वेळा डायरेक्ट इथे जर का व्हॅल्यू लिहिली तर आपल्याला मार्क्स मिळत नाही, त्यामुळे ही जी ॲक्शन आपण केलेली आहे ती इथंच करूया. ओके, म्हणजे इथे काय केलं आपण 80 अपॉन 200 मल्टिपल 360 आणि आन्सर मिळालं 144. ओके, सेकंड कंपोनेंट आहे 60 अपॉन 200 मल्टिपल 360. ओके, म्हणजे जो कंपोनेंट आहे तो मी राईट डाऊन करून घेतला आणि टोटल जी आहे नंबर ऑफ पर्सनची ती इथे घेतली आणि 360. इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला. 2 1 जार 2, 2 18 जार 36, 18 6 जार 108. मग इथे सुद्धा लिहूया 60 अपॉन 200 मल्टिपल 360 इज इक्वल टू 108. नेक्स्ट कंपोनेंट आहे 35. सेम फॉर्म्युला 35 अपॉन 200 मल्टिपल 360. इथला 0 गेला, इथला 0 गेला. 5 ने डिवाइड करूया. 5 4 जार 20, 5 7 जार 35. त्यानंतर 4 ने डिवाइड करू. 4 1 जार 4, 4 9 जार 36, 9 7 जार 63 डिग्री. इथे म्हणून 35 अपॉन 200 मल्टिपल 360 इज इक्वल टू मिळाले 63. देन लास्ट कंपोनेंट आहे इथला 25 आणि त्याला डिवाइड येतील 200 द नंबर ऑफ स्कोर्स. मग 25 अपॉन 200 मल्टिपल 360. इथला 0 गेला, इथला 0 गेला. आता याला 5 ने डिवाइड करू. 5 5 जार 25, 5 4 जार 20, 4 1 जार 4, 4 9 जार 36. त्यामुळे 5 9 जार 45. इथे सेम लिहूया 25 अपॉन 200 मल्टिपल 360 इज इक्वल टू 45. ओके, आता इथे आपण थीटामध्ये लिहिलेले आहेत म्हणजेच मेजर्स ऑफ द सेंट्रल अँगल काढलेले आहेत आणि अँगलमध्ये हे सर्व नंबर डिग्रीमध्ये येतात. त्यामुळे इथे 144 डिग्री, 108 डिग्री, 63 डिग्री अँड 45 डिग्री. ओके, म्हणजे इथं आपण काय केलं, द नंबर ऑफ द पर्सन्स आर कन्वर्टेड इंटू कंपोनंट पार्ट्स ऑफ द 360 डिग्री. ओके, या प्रोसिजरला तसं म्हणतात. आता चारही अँगलची सम 360 आली पाहिजे तरच आपलं कॅल्क्युलेशन अगदी करेक्ट आहे. मग इथे बघूया 5 + 3 8, 8 + 8 16, 16 + 4 20, 2 हातचे आले, 2 + 4 6, 6 + 6 12, 12 + 4 16, 1 आला, 1 + 1 2 + 1 3, 360. ओके, म्हणजे हे कॅल्क्युलेशन आपण जे केलेले आहे ते अगदी बरोबर आहे. इथली जर का टोटल 360 आली नाही तर कोणता तरी अँगल काढायचा आपला चुकला असणार आहे. तो पहिल्यांदा चेक करायचा आणि त्यानंतर परत एकदा रिपेअर करून लिहायचा आहे. ओके, आता वरील टेबलमधील मेजर्स ऑफ द सेंट्रल अँगल या कॉलममधील डाटाचा वापर करून पाय डायग्राम बनवूया. ओके, त्यासाठी मी एका प्लेन पेपरवरती सर्कल काढून घेते. आता सर्कल किती रेडियसचा काढायचा आहे तो आपल्या मर्जीवरती आहे. फक्त हा जो डाटा आहे मेजर ऑफ द सेंट्रल अँगलचा तो व्यवस्थित फिल करता आला पाहिजे. ओके,
पहिले सर्कल ड्रॉ केल्यानंतर एक रेडियस ड्रॉ करायचा आहे। आता तो रेडियस तुम्ही कुठेही ड्रॉ करू शकता। आता रेडियस कसा ड्रॉ करतात, तर हा जो सेंटर आहे त्यापासून सर्कम्फरन्स पर्यंत लाईन, त्याला म्हणतात रेडियस। ओके, आता त्यानंतर प्रोट्रॅक्टरची आपल्याला हेल्प घ्यावी लागणार आहे। प्रोट्रॅक्टरचा वापर करून सर्व अँगल ड्रॉ करायचे आहे। आता आपण मेजर ऑफ द सेंट्रल अँगल जे काढलेले आहेत त्यामधील फर्स्ट आहे 144। प्रोट्रॅक्टरचा हा जो पॉईंट आहे तो बरोबर या पॉईंटवरती याची काळजी घ्यायची आहे आणि इथली जी लाईन आहे ती बरोबर त्याच्यावरती आली पाहिजे। पहिला अँगल आहे 144चा। आता 144 कसा कॅल्क्युलेट करणार, तर 90च्या पुढे जायचं आहे। 140 इथं आहे, त्यानंतरच्या 4 लाईन्स म्हणजे 144। ओके, आता तिथे लाईन मारून घेऊ। लाईन सुद्धा सर्कलच्या बाहेर गेली नाही पाहिजे आणि लाईन ड्रॉ करताना सेंटरमधूनच ड्रॉ करायची आहे। लगेचच अँगलला नाव देऊया। हा अँगल आहे 144 डिग्रीचा। त्यानंतर नेक्स्ट आहे 108चा। आता 108 कसा दाखवणार इथे, तर ही जी लाईन आत्ता आपण काढलेली आहे त्याच्यावरती हा जो पॉईंट आहे तो ठेवायचा आहे आणि इथली लाईन जी आहे ती बरोबर त्या लाईनवरती आली पाहिजे। आणि अँगलचं मेजर आहे 108 म्हणजे तो येईल इथे 100च्या पुढं 8 लाईन म्हणजे 100, ती सुद्धा लगेच ड्रॉ करून घ्यायची आहे। अँगलला लगेच नाव सुद्धा देऊया। नेक्स्ट अँगल आहे 63 डिग्रीचा। आता तो कसा मेजर करायचा, तर आत्ता आपण जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावरती बरोबर प्रोट्रॅक्टर ठेवायचा आहे। ही लाईन बरोबर त्या लाईनवरती आली पाहिजे आणि इथला जो पॉईंट आहे प्रोट्रॅक्टरचा सेंटरचा तो बरोबर सेंटरवरती आला पाहिजे आणि मेजर घ्यायचा आहे 63 डिग्री। 63 डिग्री म्हणजे 60 आणि त्यापुढे 3 लाईन्स म्हणजे इथे येईल। सेंटरपासून आता ती लाईन ड्रॉ करायची आहे सर्कलच्या सर्कम्फरन्सपर्यंत। ओके, याला सुद्धा नाव द्यायचे लगेचच 63 डिग्री। आता लास्ट अँगल असतो तो आपल्याला काढायची गरजच होत नाही कारण की तो ऑटोमॅटिकली बनला जातो। चेक करूया खरंच बनला आहे का। आता जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्यावरती प्रोट्रॅक्टर ठेवूया। सेंटरवरती बरोबर प्रोट्रॅक्टरचा सेंटर ठेवायचा आहे आणि या लाईनवरती इथली लाईन ठेवायची आहे। ओके, आपल्याला अँगल दिलेला आहे पुढचा 45चा। 40 नंतर 5 लाईनवरती इथं ही लाईन आहे म्हणजे 45 डिग्रीचा ऑटोमॅटिकली अँगल इथं तयार झालेला आहे, त्याला नाव देऊया 45 डिग्री। ओके, अशा प्रकारे आपण पाय डायग्राम ड्रॉ केलेला आहे। आता अजून एक वर्क राहिलेलं आहे आपलं 1 मार्कचं, तर त्यांना नावं द्यायची आहे। 144 डिग्रीचा जो अँगल आहे तो आहे एज ग्रुप 20 to 25, त्यामुळे इथं लिहूया 20 to 25 इयर्स। 108 डिग्रीचा अँगल आहे 25 to 30 इयर्ससाठी। 63 डिग्रीचा अँगल आहे 30 to 35 इयर्ससाठी आणि लास्ट 45 डिग्रीचा जो अँगल आहे तो आहे 35 to 40 इयर्ससाठी। ओके, यालाच म्हणतात पाय डायग्राम। म्हणजे जी आपण टेबलमध्ये जी इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे ती इन्फॉर्मेशन इथं पाय डायग्राममध्ये लगेच कळत आहे। ओके, नुसता पाय डायग्राम जरी पाहिला आणि वर जर का हेडिंग दिलेला असेल ब्लड डोनेशन, तर त्यावरून आपल्याला लगेच कळेल की 20 to 25 इयर्स असणारे जे पीपल आहेत त्यांचा रेट किती आहे ब्लड डोनेट केल्याचा, तर 144 डिग्री। 30 to 35 इयर्सचे जे पर्सन्स आहेत तर तेवढ्या वयाच्या लोकांनी 63 डिग्री लोकांनी 30 to 35 इयर्समधल्या पर्सननी ब्लड डोनेट केलेलं आहे। क्वेश्चन 2, द मार्क्स ऑब्टेन बाय अ स्टुडंट इन डिफरंट सब्जेक्ट्स आर शोन, ड्रॉ अ पाय डायग्राम शोईंग द इन्फॉर्मेशन। आणि खाली त्यासाठी डाटाचा टेबल दिलेला आहे सब्जेक्ट आणि मार्क्सचा। एका विद्यार्थ्याने वेगवेगळ्या विषयांमध्ये किती मार्क्स मिळवलेले आहेत ते या टेबलमध्ये दिलेले आहे, यावरून आपल्याला पाय डायग्राम बनवायचा आहे। आता त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक टेबल बनवावं लागणार आहे। त्या टेबलमध्ये असणार आहे सब्जेक्ट, मार्क्स आणि लास्ट कॉलम मेजर ऑफ द सेंट्रल अँगल। याला इथं थीटा दिलं सुद्धा चालेल। ओके, आता सर्व इन्फॉर्मेशन आपण इथं फिल करून घेऊ। सब्जेक्ट कोणकोणते दिलेले आहेत, इंग्लिश, मराठी, सायन्स, मॅथमॅटिक्स, सोशल सायन्स, हिंदी आणि लास्ट कॉलम असणार आहे आपला टोटलचा। ओके, पहिल्यांदा मी ते सर्व फिल करून घेते। क्वेश्चन मध्ये जो दिलेला टेबल आहे त्यामध्ये
मार्क्स किती मिळालेले आहेत त्या सब्जेक्टमध्ये ते सुद्धा दिलेले आहे. ते इथं मार्क्स या कॉलममध्ये मी राईट डाऊन करून घेते. इंग्लिशमध्ये आहेत 50, मराठीमध्ये 70, सायन्समध्ये 80, मॅथमॅटिक्समध्ये 90, सोशल सायन्समध्ये 60 आणि हिंदीमध्ये 50. ओके. आता मेजर ऑफ द सेंट्रल अँगल कसा काढायचा, तर त्यासाठी जो फॉर्म्युला आपण वापरलेला होता तोच फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. फॉर्म्युला आहे द मेजर ऑफ द सेंट्रल अँगल मीन्स थीटा इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोअर्स इन कंपोनेंट अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर्स मल्टिपल 360 डिग्री. ओके. आता फर्स्टचा आहे कंपोनंट 50 अपॉन, आता याची टोटल करायची राहिलेली आहे ती टोटल करून घेऊ. 0 and 40 म्हणजे टोटल आली 400. त्यामुळे इथे टोटल नंबर ऑफ स्कोअर्स येणार आहे 400 मल्टिपल 360. इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला. 4 1 जार 4, 4 9 जार 36, 9 5 जार 45. सेकंड आहे कंपोनेंट 70 अपॉन टोटल स्कोअर 400 मल्टिपल 360. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. 4 1 जार 4, 4 9 जार 36, 7 9 जार 63. थर्ड आहे 80 अपॉन 400 मल्टिपल 360. 0 गेला, 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला. 4 1 जार 4, 4 9 जार 36, 9 8 जार 72. फोर्थ आहे 90 अपॉन 400 मल्टिपल 360. इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला. 4 1 जार 4, 4 9 जार 36, 9 9 जार 81 डिग्री. फिफ्थ आहे 60 कंपोनेंट अपॉन 400 मल्टिपल 360. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. 4 1 जार 4, 4 9 जार 36, 9 6 जार 54 डिग्री. 6 आहे 50 अपॉन 400 मल्टिपल 360. इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला. 4 1 जार 4, 4 9 जार 36, 9 5 जार 45 डिग्री. आता हेच सर्व कॅल्क्युलेशन इथे राईट डाऊन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला चेक करायचे आहे की हे अँगल जे आपण काढलेले आहेत त्यांची ॲडिशन 360 डिग्री येत आहे का. ओके. तर मी ऑलरेडी केलेलं आहे, ह्यांची ॲडिशन 360 आहे. जर का तुमच्याकडनं आली नसेल तर परत एकदा असंच कॅल्क्युलेशन करायचं आहे. कुठेतरी मिस्टेक झाली असेल तुमच्याकडनं आणि ते इथं प्रॉपरली फिल करायचे आहे. ओके. आता ऑन द बेसिस ऑफ द टेबल द पाय डायग्राम इज ड्रॉन. पाय डायग्रामसाठी मी पहिल्यांदा एक सर्कल काढून घेतलेला आहे आणि एक रेडियस सुद्धा काढून घेतलेली आहे. ओके. आता आपल्याला इथे सर्व अँगल फिल करायचे आहेत. त्यासाठी हा प्रोट्रॅक्टरचा जो सेंटर आहे तो आपल्याला इथं सर्कलच्या सेंटरवर ठेवायचा आहे आणि इथली प्रोट्रॅक्टरची लाईन जी आहे ती बरोबर या लाईनवरती आली पाहिजे. ओके. म्हणजे आपला अँगल व्यवस्थित करेक्ट येतो. फर्स्ट अँगल आपल्याला दिलेला आहे 45 डिग्री. लगेच लाईन आखून घ्यायची आहे आणि त्याला नाव पण द्यायचं आहे 45 डिग्री. लाईन आखताना सुद्धा बरोबर सेंटरपासून ते सर्कलच्या सर्कम्फरन्सपर्यंत काढायची आहे. ओके. 45 डिग्रीचा होता म्हणून 45 डिग्री. नेक्स्ट आहे 63 डिग्री. 63 डिग्रीचा अँगल घेताना प्रोट्रॅक्टरचा सेंटर बरोबर सेंटर आले पाहिजे आणि ही लाईन त्या लाईनवर आली पाहिजे. ओके. म्हणजे जसजसे आपण नवीन नवीन अँगल ड्रॉ करत जाऊ त्या लाईनवरतीच आपल्याला प्रोट्रॅक्टरची लाईन आली पाहिजे, एवढी काळजी घ्यायची आहे. ती आहे 63 डिग्री म्हणजे 60 आणि त्यापुढचे 3 लाईन्स. आता या लाईनवरती प्रोट्रॅक्टर ठेवून आपल्याला सायन्सचे जे मार्क्स आहेत 72% ते घ्यायचे आहेत. 72% म्हणजे 70 आणि त्यापुढच्या 2 लाईन्स. नेक्स्ट आहे मॅथमॅटिक्सचे, ते आहेत 81 डिग्री. सेंटर बरोबर प्रोट्रॅक्टरचा असा ठेवला पाहिजे. मेजरमेंट आहे 81 डिग्री म्हणजे
80 आणि त्यापुढे 1. $81 डिग्री. देन नेक्स्ट आहे सोशल सायन्सचे 54 डिग्री. 54 डिग्रीसाठी आत्ता जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावरती प्रोट्रॅक्टरची लाईन ठेवायची आहे आणि सेंटर सर्कलच्या सेंटरवर ठेवायचं आहे. मेजरमेंट आहे 54 डिग्री. 54 डिग्री आहे 50 आणि त्यापुढील 4 लाईन्स म्हणजे इथे ती सेंटरपासून ड्रॉ करायची आहे सर्कलच्या सरकम्फरन्सपर्यंत. मेजरमेंट 54 डिग्री. आता लास्ट अँगल आपल्याला ड्रॉ करायची गरज नाही आहे. आपण चेक करूया तो करेक्ट आलेला आहे का. 45 डिग्री आलेला पाहिजे हिंदी सब्जेक्टचा आणि अगदी बरोबर आलेला आहे 45 डिग्री. ओके, म्हणजे आपण तयार केलेला पाय डायग्राम अगदी करेक्ट आहे. आता लास्टवर काय असणार आहे आपलं, तर नाव द्यायचे आहेत या प्रत्येक अँगलला. पहिला अँगल जो आहे तो आहे 45 डिग्रीचा आणि इंग्लिश या सब्जेक्टचा आहे त्यामुळे इथं नाव द्यायचं आहे इंग्लिश. दुसरा आहे 63 डिग्रीचा, नाव आहे मराठी. तिसरा आहे 72 डिग्री, नाव आहे सायन्स. देन नेक्स्ट आहे 81 डिग्रीचा, तो आहे मॅथमॅटिक्सचा. 54 डिग्रीचा आहे सोशल सायन्स आणि लास्ट आहे 45 डिग्रीचा हिंदी. ओके, अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन सुद्धा आपला सॉल्व्ह झालेला आहे. थर्ड एकदम इझी आहे, पटकनी सॉल्व्ह करून घेऊ. क्वेश्चन 3. In a tree plantation program, the number of trees planted by students of different classes is given in the following table. Draw a pie diagram showing the information. आणि यासाठी टेबलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे स्टँडर्ड आणि नंबर ऑफ ट्रीजची. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी किती वृक्ष लागवड केलेली आहे याची माहिती क्लास वाईजमध्ये आपल्याला या टेबलमध्ये दिलेली आहे. यावरून पाय डायग्राम आपल्याला ड्रॉ करायचं आहे त्याला. ओके, आता इथे द नंबर ऑफ ट्रीज आर कन्वर्टेड इंटू कंपोनेंट पार्ट ऑफ 360 डिग्री. हे वर्क आपल्याला करावं लागणार आहे. त्यासाठी एक टेबल आखून मी घेतलेला आहे. टेबलचे 3 कॉलम केलेले आहेत. फर्स्ट कॉलममध्ये आहे स्टँडर्ड, देन नंबर ऑफ ट्रीज आणि लास्ट कॉलम आहे मेजर ऑफ द सेंट्रल अँगल, म्हणजेच इथे याला म्हणते थीटा. ओके, आता हा जो आहे स्टँडर्डचा कॉलम यामध्ये 5th स्टँडर्डचे स्टुडंट, 6th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड, 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड अँड 10th स्टँडर्ड. लास्ट रो असणार आहे टोटलची. ओके, आता नंबर ऑफ ट्रीज जे आपल्याला दिलेले आहेत ते सुद्धा इथे फिल करून घेऊ. 40. ओके, म्हणजे 5th स्टँडर्डच्या स्टुडंटनी 40 वृक्षांची लागवड केलेली आहे. 6th स्टँडर्डच्या स्टुडंटनी 50 ट्री प्लांटेशन केलेली आहे. 7th स्टँडर्डच्या स्टुडंटनी 75 ट्री प्लांटेशन केले आहे. 8th स्टँडर्डच्या स्टुडंटनी 50 ट्री प्लांटेशन केले आहे. 9th स्टँडर्डच्या स्टुडंटनी 70 ट्री प्लांटेशन केलेले आहे आणि 10th स्टँडर्डच्या स्टुडंटनी 75 ट्री प्लांटेशन केले आहे. ओके, आता या सर्वांची जर का टोटल केली तर ती येत आहे 360. ओके, आता मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. आता इथेच आपण वर्क करूया, आपल्याला रफ काम करायची गरज नाही. ओके, फॉर्म्युला काय असणार आहे, द मेजर ऑफ सेंट्रल अँगल मीन्स थीटा इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर्स इन कंपोनेंट अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर्स मल्टिपल 360 डिग्री. ओके, आता इथे रफमध्ये आपल्याला काही काम करायची गरज नाही, कारण की इथे सुद्धा 360 आलेले आहेत आणि त्याला मल्टिपल 360 येणार आहेत, त्यामुळे इथे लगेचच कट करता येईल. मग फर्स्ट कंपोनेंट आहे 40 अपॉन याची टोटल 360 मल्टिपल फॉर्म्युलामधील 360. ओके, म्हणजे 360 मल्टिपल 360 म्हणजे 360 म्हणजे 360, 360 म्हणजे 360, म्हणजे रिमेनिंग जी इथं व्हॅल्यू राहत आहे ती इथं नंबर ऑफ ट्रीजची आहे तीच राहत आहे. ओके, त्यामुळे इथं रफ वर्क आपल्याला करायची गरज नाही. नेक्स्ट कंपोनेंट आहे 50 अपॉन टोटल स्कोर आहे 360 मल्टिपल 360, म्हणजे इथं आन्सर येईल 50. देन 75 अपॉन 360 मल्टिपल 360 इज इक्वल टू, इथे सुद्धा 360 कॅन्सल होऊन इथं फक्त राहतील 75. देन 50 अपॉन 360 मल्टिपल 360, हे दोन्ही डिवाइड होऊन कट होतील त्यामुळे इथे फक्त राहतील 50. 70 अपॉन 360 मल्टिपल 360 इज इक्वल टू 360 कट होऊन इथं राहतील फक्त 70. देन 75 अपॉन 360 मल्टिपल 360
360 डिवाइड 360 म्हणजे इथं 1 आला, मल्टिपल 75 इज इक्वल टू 75. आता ह्याची सर्वांची वेगळी टोटल करायची गरज नाही, कारण की इथं जे नंबर आलेले आहेत तेच इथं आलेले आहेत, त्यामुळे त्यांची ॲडिशन झाली 360. तर इथं मात्र डिग्री आहे, त्यामुळे इथे फक्त डिग्रीचा सिम्बॉल आपल्याला द्यायचा आहे. ओके, नाउ नेक्स्ट वर्क इज द ड्रॉ पाय डायग्राम. त्यासाठी मी एक सर्कल काढून घेतलेला आहे आणि रेडियस सुद्धा काढून घेतलेला आहे. इथे फर्स्ट अँगल आपल्याला फिल करायचा आहे, 5th स्टँडर्डचा आहे 40 डिग्री. प्रोट्रॅक्टरचा हा जो सेंटर आहे तो बरोबर सर्कलच्या सेंटरवरती ठेवायचा आहे आणि प्रोट्रॅक्टरची लाईन बरोबर या रेडियसवरती ठेवायची आहे. ओके, मेजर आहे 40 डिग्री. मार्किंग केल्यानंतर लगेचच लाईन आपण घ्यायची आहे आणि त्या अँगलचं नाव सुद्धा लगेच द्यायचं आहे. हा अँगल आहे 40 डिग्रीचा, त्यामुळे इथं म्हणून 40 डिग्री. नेक्स्ट अँगल आहे 6th स्टँडर्डचा 50 डिग्री. आता न्यू रेडियस जी आपण काढलेली आहे त्याच्यावरती ही लाईन ठेवायची आहे प्रोट्रॅक्टरची आणि सेंटरला सेंटर मॅच करायचं आहे. अँगल आहे 50 डिग्रीचा, म्हणजे तो इथं येईल. लाईन ड्रॉ करूया. नेम ऑफ द अँगल 50 डिग्री. देन 7th स्टँडर्डच्या स्टुडंटनी 75 डिग्री एवढी ट्री प्लांटेशन केलेलं आहे. मग ते इथे न्यू काढलेली जी रेडियस आहे त्यावरती प्रोट्रॅक्टरची लाईन ठेवून सेंटर बरोबर ठेवायचं आहे आणि मेजर घ्यायचं आहे 75. लाईन ड्रॉ करायची आहे फ्रॉम सेंटर टू मार्किंग. अँगलचं नाव 75 डिग्री. नेक्स्ट अँगल आहे 8th स्टँडर्डचा 50 डिग्री. न्यू रेडियस जिथं काढलेली आहे तिथेच प्रोट्रॅक्टरची लाईन ठेवून सेंटरला सेंटर मॅच केलेला आहे आणि मेजर आहे 50 डिग्री. सेंटरमधून लाईन ड्रॉ केल्यानंतर याला नाव द्यायचं आहे अँगलचं 50 डिग्री. नेक्स्ट अँगल आहे 9th स्टँडर्डचा 70 डिग्री. आत्ता काढलेली जी रेडियस आहे त्याच्यावरतीच प्रोट्रॅक्टरची लाईन व्यवस्थित ठेवायची आहे आणि सेंटरला सेंटर कनेक्ट करायचं आहे. मेजर आहे 70 डिग्री. आता शेवटचा अँगल आपल्याला ड्रॉ करायची गरज पडत नाही, कारण की सर्व अँगल तयार करून झालेले आहेत 360 डिग्रीपैकी. त्यापैकी एक रिमेनिंग राहिलेला आहे, त्यामुळे तो ऑटोमॅटिकली ड्रॉ केला जातो. तरी पण आपण चेक करूया की तो 75 डिग्रीचा आहे का, कारण की 10th स्टँडर्डच्या स्टुडंटनी ट्री प्लांटेशन केलेलं आहे 75 डिग्री. ओके, मग ते चेक करूया. तो पण आलेला आहे 75 डिग्री. ओके, म्हणजे आपण काढलेला जो पाय डायग्राम आहे तो अगदी करेक्ट आहे. आता त्या अँगलला त्या स्टँडर्डचे नाव देऊया. 40 डिग्री आहे 5th क्लासची, म्हणजे 5th स्टँडर्ड. त्यानंतर 50 डिग्री आहे 6th स्टँडर्ड. 75 डिग्री आहे 7th स्टँडर्ड. 50 डिग्री आहे 8th स्टँडर्ड. 70 डिग्री आहे 9th स्टँडर्ड. 75 डिग्री आहे 10th स्टँडर्ड. ओके, अशा प्रकारे इझिली जर का पाय डायग्राम तुम्ही केला तर हा क्वेश्चन कमीत कमी 4 to 5 मार्क्स आलेला असणार आहे. त्यातून तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. क्वेश्चन 4. द फॉलोइंग टेबल शोज द पर्सेंटेजेस ऑफ डिमांड्स फॉर डिफरंट फ्रूट्स रजिस्टर विथ अ फ्रूट वेंडर. शो द इन्फॉर्मेशन बाय अ पाय डायग्राम. यासाठी टेबलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेले आहे फ्रूट्स अँड पर्सेंटेज ऑफ डिमांड, म्हणजे किती फ्रूट्सला किती पर्सेंटेज डिमांड आलेली आहे हे या टेबलमधून आपल्याला कळत आहे. आता इथे पर्सेंटेज हा वर्ड आलेला आहे, त्यामुळे इथे पर्सेंटेज काढण्याची गरज नाही आहे. आपल्याला ही इन्फॉर्मेशन डायरेक्टली दिलेली आहे. फ्रूट्स, त्यांचे नेम आणि त्या फळांना असलेली मागणी म्हणजे डिमांड. ओके, त्यामुळे पर्सेंटेज काढण्याची इथं गरज नाही. सोल्युशनसाठी 3 कॉलम मी केलेले आहे. पहिल्या कॉलममध्ये फ्रूट्स लिहिलेले आहे, दुसऱ्या कॉलममध्ये पर्सेंटेज ऑफ डिमांड, तिसऱ्या कॉलममध्ये मेजर ऑफ द सेंट्रल अँगल म्हणजेच इथे थीटा म्हणून. ओके, फर्स्ट फ्रूट आहे मँगो, देन स्वीट लाईम,
देन ॲपल्स, देन चिकू, आणि लास्ट ऑरेंज. आणि टोटल दिलेले आहे. मँगोला किती डिमांड आहे तर 30%, इथे फक्त 30 लिहायचं आहे. स्वीट लाईमला डिमांड आहे 15, ॲपलला डिमांड आहे 25, चिक्कूला डिमांड आहे 20, ऑरेंजला डिमांड आहे 10. ओके, म्हणजे तसं पाहिलं तर सर्वांचा आवडता आणि फळांचा राजा असणारा मँगो याला सर्वात जास्त मागणी आहे मार्केटमध्ये, असं समजायला इथं हरकत नाही. ओके, आता थिटा काढूया, म्हणजेच मेजर ऑफ द सेंट्रल अँगल काढूया. यासाठी परत एकदा फॉर्म्युला सांगते. द मेजर ऑफ सेंट्रल अँगल मीन्स थिटा इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर्स इन कंपोनेंट अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर्स मल्टिपल 360 डिग्री. ओके, मग यासाठी आपल्याला याची टोटल करणं फार गरजेचं आहे. 0 0 5 5 5 5 10, 1 आला, 1 + 3 4 5 6 7 8 9 and 10, म्हणजे इथे आले 100. ओके, मेजर ऑफ द सेंट्रल अँगल काढण्यासाठी पहिल्याचा कंपोनेंट आहे मँगोचा 30 अपॉन टोटल स्कोर आहे 100 मल्टिपल 360 इज इक्वल टू झाला, इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला, म्हणजे 3 मल्टिपल 36 इज मिळाले 180. देन सेकंड आहे स्वीट लाईन, याचे आहे 15 अपॉन 100 मल्टिपल 360, इथला 0 गेला, इथला 0 गेला, 5 3 जार 15, 5 2 जार 10, 2 1 जार 2, 2 1 जार 2 and 2 8 जार 16, 18 3 जार 54. नेक्स्ट आहे ॲपलसाठीचा डिमांड आहे 25, म्हणजे 25 अपॉन टोटल स्कोर 100 मल्टिपल 360, 25 1 जार 25, 25 4 जार 100, 4 1 जार 4 and 4 9 जार 36 0, म्हणजे इथे आले 90 डिग्री. देन चिक्कूसाठी असणारी डिमांड आहे 20 अपॉन टोटल स्कोर आहे 100 मल्टिपल 360, इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला, 36 मल्टिपल 2 म्हणजे 36च्या दुप्पट 72 डिग्री. लास्ट कंपोनंट आहे ऑरेंजसाठी डिमांड आहे 10 अपॉन टोटल स्कोर आहे 100 मल्टिपल 360, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, रिमेनिंग राहिले ओनली 36, म्हणजे इथे आले 36 डिग्री. ओके, आता हेच सर्व वर्क आपल्याला इथं मेजर ऑफ द सेंट्रल अँगलमध्ये भरायचं आहे. ओके, आता यांच्या सर्वांची ॲडिशन बघूया. 6 + 2 8, 8 + 4 12, 12 + 8 20, 2 + 5 7, 7 + 9 16 + 7 23 + 3 26, 2 and 1 3 360, म्हणजे इथं थिटा मिळालेला आहे 360, म्हणजे आपण जे फाइंड आउट केलेले जे कंपोनंट्सचे आन्सर आहेत अँगलमधील ते आपले करेक्ट आहेत. ओके, आता हे अँगल आपल्याला पाय डायग्राममध्ये फिल करायचे आहे किंवा ड्रॉ करायचे आहे. त्यासाठी एक सर्कल मी आपण घेतलेला आहे आणि रेडियस सुद्धा आपण घेतलेला आहे. फर्स्ट इन्फॉर्मेशन आपल्याला मँगोची भरायची आहे. मँगो दिलेला आहे 108 डिग्रीचा. ओके, मी इथे प्रोट्रॅक्टरचं सेंटर या सर्कलच्या सेंटरवरती ठेवायचे आहे आणि ही लाईन बरोबर रेडियसला मॅच झाली पाहिजे. फर्स्ट मेजर आहे 108 म्हणजे इथे 110च्या आधीच्या 2 लाईन म्हणजे 110 किंवा 100च्या पुढच्या 8 लाईन. सर्कलच्या सेंटरपासून सर्कलच्या सर्कम्फरन्सपर्यंत लाईन ड्रॉ करायची आहे किंवा रेडियस ड्रॉ करायची आहे. नेम देऊया 108 डिग्री. देन स्वीट लाईनसाठी दिलेले आहे 54 डिग्री. सेंटरला सेंटर मॅच करायचा 54 डिग्री म्हणजे 50 पासून 4 लाईन. नेक्स्ट आहे ॲपलसाठी दिलेले आहे 90 डिग्री. 90 डिग्री सर्कलच्या सेंटरवरती प्रोट्रॅक्टरचा सेंटर ठेवायचा आहे. 90 डिग्री मार्क करायचा आहे बरोबर सेंटरपासून सर्कलच्या सर्कम्फरन्स. ओके, आता हा अँगल दाखवताना मात्र असा दाखवायचा आहे कारण की तो 90 डिग्रीचा आहे. त्यानंतर चिकूसाठी 72 डिग्री.
70 आणि त्यापुढे 2. सेंटरपासून सर्कलच्या सर्कम्फरन्स. अँगलचं नाव देऊया 72 डिग्री. आता लास्ट अँगल आपल्याला ड्रॉ करण्याची गरज नाही, तो ऑटोमॅटिकली ड्रॉ झालेला आहे. फक्त चेक करूया तो 36 डिग्रीचा आहे का. अगदी बरोबर आहे. त्यामुळे हा जो पाय डायग्राम आपण तयार केलेला आहे किंवा ड्रॉ केलेला आहे तो अगदी बरोबर आहे. ओके, याला नाव द्यायला विसरायचं नाही, 36 डिग्री. ओके, आता कोणकोणत्या फ्रूटचे कोणकोणते अँगल आहेत त्यांचे नावं देऊया. 108चा आहे मँगो. 54 डिग्रीचा आहे स्वीट लाईम. 90 डिग्रीचा आहे ॲपल. 72 डिग्रीचा आहे चिकू. आणि लास्ट 36 डिग्रीचा आहे ऑरेंज. हा पाय डायग्राम आपण ड्रॉ केलेला आहे ऑन द बेसिस ऑफ द टेबल. ओके स्टुडंट, हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. अजून 2 क्वेश्चन्स रिमेनिंग आहे, त्यामुळे हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे सेकंड पार्टमध्ये 2 क्वेश्चन्स रिमेनिंग राहिलेले ते पाहूया. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.